येणारे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ आलाय उर्फ खंडू. बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र सज्ज होता. पार्थचा पहिलाच बॉल इथे मात्र आडव्या बॅटने मारलाय. संधी इथे मात्र आपण पाहतोय लॉलीपॉप होता आणि तो लॉलीपॉप इथे मात्र स्वीकारलाय. करण मात्रेच्या बॅट मधून आलाय हा फटका. षटकारासाठी 6 येत आहेत आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 37च्या घरात पोहोचते. 37 37 झाल्यात. आडव्या बॅटने खेळलेला फ्लॅट बॅटेड स्ट्रोक 6 धावा देऊन चाललाय. करण मात्रेसाठी तुम्ही जर असे चेंडू टाकाल तर मग तुम्हाला फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावं लागेल आणि ते पहिल्या बॉलवरती घडलंय. आडव्या बॅटने फ्लॅट बॅटेड स्ट्रोक 6 धावा देऊन चाललाय. 37 झाल्यात. इथे मात्र आपण पाहतो गोलंदाज थोडंसं फंबल होतोय. अजूनही 5 बॉल या षटकातील येणं बाकी आहेत. आखूड टप्प्याचा बॉल वन्स अगेन करण म्हात्रे ऑन दी फायर नाव. चेंडू लगातारचा दुसरा षटकार देऊन जातोय. 6 धावा. षटकार आलाय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर धावसंख्या 43 वरती पोहोचली आहे. याच खेळाडूने लगातारच्या 5 स्पर्धांमध्ये मागच्या आपण जर पाहिलं ना तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. सिरीजचा अगदार 5 स्पर्धेमध्ये राहिला तो. त्यामुळे इथे त्याच्याकडे अनुभव तितका चांगला आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. याही वेळेला उंची जास्त आहे आणि लांबी सुद्धा जास्त आहे. सलगचा 3रा षटकार. चौथा बॅटर ठरलाय ज्याने लगातार 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत. पहिल्या दिवसामध्ये स्वप्नील म्हात्रे, दुसऱ्या दिवसामध्ये साहिल म्हात्रे, आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर रोशनने 3 बॉल 3 षटकार मारलेत आणि त्याच वेळेला आता करण लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार. अलंकरच्या बॅटमधून लगातार 3 बॉलवरती 3 षटकार आले होते. परंतु आता इथे आपण पाहतोय करण म्हात्रे ठोकतोय लगातार 3 बॉलवरती 3. आणखीन एक बेधक्का बेछक्का लांब लांब आणि लांब पल्ल्याचा मोठा फटका. षटकार. लगातारच्या 4 बॉलवरती 4 षटकार. इथे करण म्हात्रेचा खेळ पाहायला भेटतोय. ही रील नक्की व्हायरल होईल यात तेळ मात्र शंका नाहीये. अर्थातच थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं करतोय जीटी स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. लगातार 4 बॉलवरती 4 आलेत. 5वा येईल का हा प्रश्न नक्की पडला. खेम्यातून सांगितलंय 2 बॉलवरती 2 आलेच पाहिजे, परंतु इथे मारायचे असतील तर प्रयत्न करावे लागतील. आखूड टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने इथे मात्र पुल केला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4-4-4-4 चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय इथून मात्र पुढे सरकली आहे. 59 धावसंख्येवरती पोहोचते. तब्बल 28 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. आखूड टप्प्याचा बॉल आणि हाही बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्यात पार्थने 34 आणि धावसंख्या जर पाहिली तर इथून पोहोचली आहे 65च्या घरात. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 66चं लक्ष्य आहे जय हनुमान सातेरीच्या संघासमोर. करण म्हात्रेचा खेळ
स्वप्नील